माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा आणि काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांच्यात जुंपलेली आहे। कारण ईव्हीएमच्या मुद्द्यावरून नवनीत राणा यांनी बळवंत वानखेडेंना राजीनामा देण्याची मागणी केली। त्यावर बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणांचा चॅलेंज स्वीकारतोय। नवनीत राणांनी मला लेखी पत्र द्यावं की येणारी निवडणूक बॅलेट पेपरवर होणार, म्हणून मी राजीनामा देण्यास तयार आहे, असा पलटवार खासदार बळवंत वानखेडेंनी केला। मला तर कमाल वाटते महाविकास आघाडीची। लोकसभामध्ये एवढे सीट आल्यानंतर तेव्हा ईव्हीएम हे बरोबर होता आणि लोकशाही जिवंत होती। आम्ही संविधानाला मानणारे लोक आहे आणि एकदा रिझल्ट आल्यानंतर, निकाल आल्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्ही कोणीही बाहेर निघालो नाही। एवढा जरी आहे तर अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि आमचे बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवीजी सुद्धा हे राजीनामा देतील आणि होऊन जावं एकदाच बॅलेटवर आपले। भारतीय जनता पार्टीच्या विश्वनेत्या, राष्ट्रीय नेत्या आदरणीय नवनीतजी राणा यांनी मला जे आज चॅलेंज दिलं की मी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर निवडणूक लढून दाखवा, हे चॅलेंज, हे त्यांचं जे आव्हान आहे ते मी स्वीकारलेलं आहे। त्यांना नम्र विनंती एकच की त्यांनी जे मला आव्हान केलं त्याबाबत निवडणूक आयोगाकडून तसं मला लेखी पत्र द्यावं की येणारी लोकसभेची निवडणूक जी आहे, पोटनिवडणूक, ही बॅलेट पेपरवर घेण्यात येईल, हे फक्त त्यांनी लेखी आणून द्यावं।